कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही इथं नको, बाहेर जाऊन करते। काय करू, सांगू की नको? देवी आईंचाच फोन। मी म्हणलं तसंच झालं असणार। आदित्य सरांनी इथे लागले याची जाणीव देवी यांना तिथे नक्कीच झाली असणार। हॅलो आदित्य, अरे कुठे आहेस तू? कधी फोन करणार आहेस? बरा आहेस ना? हॅलो आदित्य, हॅलो फोन स्पीकरवर कर। हॅलो आदित्य, तुला माझा आवाज येतोय ना? देवी आई ते मी बोलते पारू। पारू? अगं आदित्यचा फोन तुझ्याकडे कसा? तो कुठे आहे? आणि तो बरा आहे ना? देवी आई ते आदित्य सर। आई आई मी ऍक्च्युली थोडं कामात होतो आणि फोन दुसऱ्या खोलीत होता, तर मी पारूला फोन आणायला सांगितलं आणि फोनवरचं नाव वाचून तिला राहवलं नाही म्हणून तिने कॉल उचलला। बरं तू ठीक आहेस ना? अरे काळजी वाटत होती तुझी। होय, मी ऍब्सोल्युटली ओके आहे। मला वाटलंच तू काळजी करत असणार। कशी नाही करणार काळजी? अरे किती दिवस झाले, आता लग्न तोंडावर आलंय, तुम्ही सगळेजण परत या हा। आणि जी काही कामं उरली असतील ती सगळी लग्नानंतर होतील। आई मी तुझा मुलगा आहे, अशी कुठली कामं अर्धवट सोडून येईन का? आणि इथं तर प्रश्न प्रीतमच्या आयुष्याचा आहे। आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे? अगं प्रीतमच्या आयुष्याचा म्हणजे माझा भाऊ त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी इतकी मेहनत करतोय, मग मी त्याला साथ द्यायला नको का? बरं ठीक आहे, पण ते सगळं लवकर आटपा कामं आणि परत या आता। होय, काळजी करू नको। ठेवतो, बाय बाय बाय। हाय रे आदित्य सर, तुम्हाला त्रास होत असेल ना? तुम्ही काय करत होतीस? मी वेळ आलो नसतो तर तू आईला सगळं सांगितलं असतं का? अरे आईला सर कळलं ना तर ती सगळं सोडून इथे निघून येईल। काय रे, तुम्ही काय झालं? असं काय सुदास? संपलं दादा सगळं। काय झालं? साहेबांनी प्रिया मॅडमचा साखरपुडा ठरवलाय परवा। काय? लगेच 4 दिवसांवर लग्न आहे। यार मेहेर, अशी काय अर्जन्सी होती की तू डायरेक्टली माझ्या घरात येऊन बसलायस? मला बाहेर कुठेतरी बोलवायचं ना, आपण भेटलो असतो बाहेर। चिल चिल, रिलॅक्स माय लव। तुझ्यासाठी जॅकपॉट इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून आलो होतो। नको असेल तर जातो। ए मेहेर बेबी, यार तू पण ना लगेच असं मनाला लावून घेतोस। हे बघ, अरे दोन्ही घरांमध्ये आमच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। अशा ज्यात सगळी तयारी सोडून मी तुझ्या सोबत असं इथे रूम मध्ये येऊन बसणं डझंट लुक गुड ना। म्हणजे मम्मा डॅडींनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे आय होप यू अंडरस्टँड। बट आय नो वन थिंग की तितकं इम्पॉर्टंट असल्याशिवाय तू असं डिरेक्टली घरी येऊन नाही बसणार। काय यूज आहे? लुक ॲट यू, लग्नासाठी तूच इतकी एक्सायटेड आहे की असं वाटतंय की त्या प्रीतमवर तुझं खरंच प्रेम आहे। इव, प्रीतमवर प्रेम? माय फुट, त्याचं जे सरनेम आहे ना
त्याच्या नावापुढे लागतं त्यावर माझं प्रेम आहे. एकदा का हे किर्लोस्कर एम्पायर माझं झालं की मग कोण प्रीतम आणि कसला प्रीतम ओळख सुद्धा देणार नाही मी त्या लुझरला. पण ते कधी पॉसिबल होईल? तुझं आणि त्याचं लग्न झालं तरच ना. आर यू मॅड मिहीर? एवढी तयारी सुरू आहे, आमचं लग्न होणार आहे, झालं तर म्हणजे व्हॉट डू यू मीन? हा तुझा होणारा नवरा तुमच्याकडे काम करणाऱ्या मेडच्या प्रेमात अक्षरशः वेडा झालाय. प्रियाला जिंकायला तो तिच्या गावी गेलाय. आणि विशेष म्हणजे तिच्या बापाला म्हणजे सयाजीरावला माहितीच नाहीयेत की दोघं अहिल्यादेवीचे पोरं आहेत. अहिल्यादेवी आणि सयाजीराव मध्ये काहीतरी टशन होते. त्या दोघांची ना कट्टर दुश्मनी असं ऐकलंय. वाव, दिस इज सो फिल्मी. पण काय दुश्मनी आहे दोघांमध्ये? अजून काही कळलं नाहीये. बट माय लव्ह, वी हॅव अ चान्स. तू अहिल्या देवीला जाऊन सांगू शकतेस की तिची दोन्ही मुलं कुठे आहेत ते. नाही 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 नाही, काय ना मिहीर, मे बी आपण जसा विचार करतोय त्याच्या उलट सुद्धा घडू शकतो. हिना त्या अहिल्यादेवी किर्लोस्करला खूप चांगली ओळखून आहे. तिचं तिच्या मुलांवर इतकं प्रेम आहे की ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते. आणि मग तो तिचा पावलट मुलगा आदित्य, तो तिला काहीही सांगून कन्व्हिन्स करू शकतो. आय नो दिस फॅमिली व्हेरी वेल. आपण काहीतरी वेगळा प्लॅन केला पाहिजे, समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मिहीर, आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने हे तिघही जण गावाकडून निघून पटकन इकडे येतील. आणि तू म्हणतोयस तसं जर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि त्या सयाजीराव है ना, त्यांच्यामध्ये जर खरंच रायव्हलरी असेल तर त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. तू असं काहीतरी कर ज्यानं त्या सयाजीरावला कळेल की त्याच्या घरात सर्वंट म्हणून काम करणारी ही दोन मुलं आदित्य आणि प्रीतम ही त्याच्या दुश्मनची म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करची मुलं आहेत. आणि तिथे राहून त्या सगळ्यांवर व्यवस्थित बारीक नजर ठेव आणि मला टाइम टू टाइम अपडेट्स देत राहा. ओके बेबी, चल मी येते, बाय, सी यू. तुझ्यासाठी मी हे करीनच. मला काय मिळणार? मिहीर, आपण माझ्या घरातून. सो व्हॉट, अपडेट्स हवेत ना. हा सयाजीराव म्हणजे सासू मॉमचा सय्यद असेल तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.